म्हणून 15 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक हिंदूची सरेआम कत्तल करण्यात आली। जय शिवराय। शिवभक्तांनो, मागच्या वेळेस शेवटचं बघितलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर आक्रमण झालं ते फिरोज शहाचं। फिरोज शाह म्हणजे खरं तर राजपूत हिंदू स्त्रीपासून झालेला पुत्र। मग कदाचित याच्या तरी काळामध्ये प्रत्येक हिंदूला चांगले दिवस बघायला मिळतील या आशेनं बसलेल्या प्रत्येक हिंदूची इथं निराशाच झाली। कारण दिल्लीतल्या एका हिंदूच्या घरी असणारा देव हा नवसाला पावतो, म्हणून तिथं गर्दी करणाऱ्या हिंदूंची संख्या बघितल्यावरती या फिरोज शहानं त्या हिंदूला मूर्तीसह कैद केलं, स्वतःच्या दरबारामध्ये आणलं, या हिंदूला धर्मांतरणासाठी भाग पाडलं। पण ज्यावेळेस या हिंदूनं धर्मांतरणाला नकार दिला त्यावेळेस मात्र या हिंदूची भर दरबारामध्ये कत्तल करण्यात आली। या फिरोज शहाच्या स्वारीनंतर संकट आलं ते तैमूरलंगाचं। या तैमूरलंगाच्या इच्छेबद्दल लिहित असताना मुलफुतात ए तैमूर नावाच्या एका पुस्तकात लिहिलंय की याची इच्छा स्पष्ट आहे की प्रत्येक हिंदूची कत्तल करावी, हिंदूंच्या मूर्तीचा आणि देवळांचा विध्वंस करावा आणि सन्माननीय गाझी पद मिळवावं। मग गाझी पदाच्या डोहाळे लागणाऱ्या या तैमूरलंगानं ज्यावेळेस दिल्लीवरती आक्रमण केलं त्यावेळेस दिल्लीतल्या स्थानिक हिंदूंनी याच्या विरोधात बंड पुकारू नये म्हणून 15 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक हिंदूची सरेआम कत्तल करण्यात आली। याच्यानंतर चंचू प्रवेश झाला तो बाबराचा। प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर पाडणारा हा बाबर, या बाबराची विजयोत्सवाची पद्धत सांगत असताना तुझकं ए बाबरी नावाच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलंय हा बाबर ज्या ठिकाणी आक्रमण करायचा त्या ठिकाणी विजय मिळाल्यानंतर तिथल्या कापलेल्या हिंदूंच्या शिरांचे पहाडी मनोरे उभे करायचा। मग अशाच दाहक आणि इस्लामिक आक्रांतांच्या आक्रमणांचा अभ्यास करण्यासाठी पुढचा भाग तर बघाच, पण या सगळ्या गोष्टीतून जाणीव ठेवा जर छत्रपती श्री शिवाजी महाराज झाले नसते तर। जय शिवराय।